चहा नाही. तर नमस्कार मित्रांनो, कशा हसताय ना असे पाहिजे. तुमचा पुन्हा आपल्या यूट्यूबच्या व्हिडिओमध्ये स्वागत आहे. मी आलो आहे विरारला. बघू सुद्धा इकडे विरार स्टेशन आहे आणि आताच जस्ट आपण ट्रेनवरून उतरलो आणि विरारला तर उतरलो. विरारला यायचं कारण आहे एकच की तुम्हाला सांगतो की आता तुम्हाला विरारचं ब्लॉग दिसणार, त्यानंतर समजून जा की आम्ही लोक म्हणजे मी दादा म्हणजे माझं घर सर्व मी विरारला शिफ्ट होणार आहेत. आणि आपल्यासोबत नेहमीप्रमाणेच आपल्याला सोडायसाठी आलेला माणूस राजू भाई. राजू मोठा ब्लॉगर आणि बघू शकता तो पंखे घेऊन झाला आहे. इकडे माणशी भाई हातरी कर. हां म्हणजे आम्ही दोघं जण झालो. दादा आला आहे ना, दादा थोडा बाहेर गेला आहे. आपण विरारला आलो. सकाळीच वाजले आहेत 11 बरोबर 12 झालेत आणि आपण विरारला आलो आहोत. आणि इथून आपण जाऊ. आता कोणत्या एरिया आहे तुम्हाला मी जास्त डिटेलमध्ये सांगितलं नाही, पण हां कुठं तरी नाही एक म्हणजे पुन्हा ॲड्रेस सांगितलं नाही, पण तुम्हाला सांगेन की आम्ही जाणार आहोत पुढं कोणता एरिया, कारगिल नगर एरियामध्ये. आणि इथून बघू शकता हा स्टेशन आहे पूर्ण आणि स्टेशनच्या बाहेरच तिथं रिक्षा भेटू आपल्या. पण त्याच्या आधीच आम्ही सकाळ उठून आलो म्हणजे 9 वाजता निघालेलो 9:30ला. त्याच्या आपण आधी काहीतरी खाऊन घेऊया. तुला भूक लागलाय? भूक लागलाय तुला म्हणजे ही लागतं. तर आपण आता कधी खाऊन घेऊ. तिथं समोर बघ द्वारका स्वीट. हां इथून रिक्षा पकडून जायला लागेल. बघ रिक्षा इथं असं कारगिल नगर मनोलपाडा कारगिल नगर हे बघ पुढा रिक्षाचा. मला पण माहीत नव्हतं. आम्ही पासून शिकून आलो 2 वेळा. ह्याच्या अगोदर मी 2 वेळा येऊन गेलो म्हणजे विरारमध्ये, तेव्हा ही सर्व माहिती घेतली. इथे एक समोर स्वीट म्हणून एक आहे द्वारका स्वीट म्हणून, तिथं आपण काहीतरी नाश्ता करू. आता कमेंटमध्ये काही लोक बोलतील की एवढा लांब का आलास, कारण मागचीच आपण ती विठ्ठलची रूमची व्हिडिओ टाकलेली त्यामध्ये खूप जण कमेंट केली की विरार खूप लांब आहे हे असते. ठीक आहे, पण काय करणार गरिबांचा साला. विरार हे सर्व आता कमेंटमध्ये सांगते तू विरारला का गेला जसं जसं राहायला. तर एकच सांगेन हे गरिबांचा साला नाला सुंबारा 2012 मिक्ससाठी डिपॉझिट काय आहे राहिलं असं. गरिबांचा सहाला नाला सुपारा 2012 विसवा डिपॉझिट. त्याच रूम बघून म्हणजे कमी इकडे भावामध्ये रूम वगैरे भेटतात, त्यामुळे आम्ही आलो. आणि तुम्ही टी शर्ट बघू शकता आपल्या ते येणाऱ्या ब्लॉगमध्ये राजच्या ब्लॉगमध्ये टी शर्ट आपण कुठून घेतला ते क्रिकेट फुटबॉलचा आहे. मला टी शर्ट फुटबॉलच्या आवडतात पण फुटबॉल आवडत नाही. राज कधी ब्लॉग येईल तुझा? माझा ब्लॉग यायचा अगोदर येईल काय माहीत नाही, कारण त्यांनी शूट केलेलं आहे. मी त्या दिवशी टी शर्ट गेलो तेव्हा. बघू कधी टाकताय का नाही का. माझं नाही तर पहिला येईल आणि जर टाकल्यानंतर मी लिंक टाकीन त्या खाली. टी शर्ट बघू शकता मस्त फुटबॉलचा आहे. जशी आता आपण कधी खाऊ आणि रूमवरती जाऊ. रूमवरती जाऊन तुम्हाला काय जास्त दाखवलं नाही फक्त आज आम्ही तिथे जाऊन साफसफाई करणार आहोत. आणि पुढच्या संडेपासून बहुतेक आम्ही पुढच्या संडे म्हणजे त्या येणाऱ्या संडेमध्ये आजची तारीख आहे आजची तारीख किती याची 21 तारीख याची आणि 28 तारखेच्या संडेपर्यंत आम्ही इथं राहायसाठी येऊ. बघू आता कसं ब्लॉग होत आहे काय तर तेव्हा साफसफाई असेल काय असेल तुम्हाला दाखवेन. पुढे व्हिडिओ बघित राहा. आता मी म्हणजे थोडंफार विरारमध्ये फिरत होतो आणि आम्ही घेतले आहोत बाकेट आणि आमच्या माणसून झाडू आहे ते आणि राजला तिकडे स्टेशनला ठेवल्या. म्हणजे थोडंफार शॉपिंग केलं मलबूत म्हणजे थोडंफार साफसफाईचं सामान घेतलं. सॉरी बुट्टं गेली ह्याची बुडत कुणातून बुट्टं पायाखाली आली. आणि बकेट वगैरे घेतलं, झाडू घेतलं, पोता घेतले माणसाचे झाडू. आणि राज तिकडं कॉर्नरला उभा आहे. आता आपण रिक्षा पकडू आणि थेट जाऊ कारगिल नगरमध्ये. कारगिलमध्ये कुठं रूम आहे ते सांगितलं प्रॉपर तुम्हाला, पण कारगिल नगरमध्ये घेण्याचं एकच कारण होतं इकडे की आता म्हणजे त्या मुंबई साईडला आपण राहायचो पण तिकडे कसं गावच्या रूममध्ये तिकडे राहायचो ना, त्यामुळे आता म्हणजे लग्न बिग्न आहेत का घरामध्ये कार्यक्रम आहेत आणि गावी तर कोण हाही नाही. मग ते पप्पा पण आपण घेऊन यायचं आणि एवढी म्हणजे चांगली रूम दाखवतो नंतर रूम वगैरे. आणि एवढं मोठी जागा घेतली तर भाडा 10, 12, 15 हजार. म्हणजे आमच्या साईडला तर छोट्या रूमचा पण भाडा 10, 20, 15 हजार आहे. त्यामुळे आम्ही बोललो की इकडं नालासोपारा घेतली 1 BHK टाईप घेतली ते कमीत कमी 6 पर्यंत पडून जाते. तर बघू घेतले तर आता जाऊ आपण डायरेक्ट कारगिल नगरला आणि तिथे तुम्हाला रूमचा व्ह्यू देतो म्हणजे रूम दाखवतो. साफसफाई करू आणि तुम्हाला तिथं डायरेक्ट भेटू. चला पुढं व्हिडिओ बघित राहा. आता आपण रिक्षा पकडलो. आता रिक्षात आपण जातो कारगिल नगर. कधी 20 रुपये काहीतरी हे आहे तिकीट आहे रिक्षा भाडा आहे. राजबाई काय मगापासून फोनवरतीच चाललं तिथं जायचं. गुलू
नको दाखव. मी बनवतोय, मी तर बनवणार. तर आपण एक तुम्हाला कारकीर्द नकाशी दिली. आता त्या एरियात आपल्या गावातले खूप जण राहतात, तर बघू कोण कोण भेटतं आणि काय भेटतं नाही ते. म्हणजे कमी कमी अर्धा गाव तर राहते ना म्हणजे आपला अर्धा गाव बोलण्याची पद्धत आहे. अर्धा 5-7-10 तर राहतात त्या एरियात. बघू कोण भेटतं आणि काय भेटतं ते. बघितलं नवीन असं तर नक्की लाईक करा आणि तुम्ही नक्की कमेंट करून सांगा तुम्हाला जे मनात असेल ते, की मी इकडे रूम घेऊन चुकी केली आहे का बरोबर केलं आहे. पण माझ्या मते तर मला असं वाटतं बरोबर केलं आहे, पण तुमचं मत तुम्ही नक्की सांगा. आता आपण रूमची इथं आलो आणि ही आपली रूम आहे. म्हणजे भाड्याची आहे पण ठीक आहे. यात कसं वाटतं रूम इथं अगोदर बघितलं आहे अगोदर आलेले. इकडे बाथरूम आहे आणि हे हॉल आहे, सॉरी आपला हा बेडरूम आहे. ठीक आहे, एवढा मोठा आहे. मला काय बाकी डिटेलमध्ये देत नाही कारण जास्त दाखवू शकत नाही. जास्त कुठं आपण म्हणजे हे करतं ते काहीतरी गुपचूप. आणि आपल्या पांड्याला आहे आपल्या गावाला किती मला असू आणि आपण तिसऱ्या माझ्या होत्या. काय कर बाई व्हिडिओ मग परत बोलणार नाही, बोलू नको मला व्हिडिओमध्ये घेतलाच नाही तू बाई. हां चिविल कर जो दिकू आपला आहे त्याचा भावाचा पोरगा. हा कोण आहे? कोण भाऊ? कोणत्या गावचा? गाव कोणता? चिपलून. रायगडवरून चिपलून आणि मच्छी होता तिथे बाई. इकडे किचन आहे मस्त की बाथरूम किचन हॉल आपला बेडरूम तुम्ही बघत ना. ठीक आहे आता काय करणार एवढा लांबून येणार. आणि आता मग इथं काय बस पक्क खाली डस्ट आहे थोडी कचरा आहे तर मग कचरा साफ करू. पंखा लावायचा एक आहे, लाईट लावायची आहे. बाकी बघू लाईट लावण्यासाठी ते इटलचं पप्पा येणार आहेत त्यांना मिळवतो तुम्ही. इकडे मस्त की बाथरूम आहे, सॉरी 2 नंबर 1 नंबर. आणि ह्या किचनला पण सजू मस्त की काय ते करू इथे. आणि एवढी रूम आणि इथून जो बाहेरचा एरिया दिसतो वा बघा बाहेरच्या एरिया बाई इथून पूर्ण मस्त की पाणी. तुम्ही बघू शकता आपला अवतार काय झाला आहे. तुम्ही बघू शकता म्हणजे पंखे पण लावून घेतले आणि ते थोडंसं कचरा पण आणखी काढला. मग असं काढला माहिती काय करतं इकडे साफसफाई झाल्या पुन्हा. एक आत्म्या रूममध्ये पण पंखा लावला मस्त की साफसफाई झाली आहे. आणि हां हे राहिले आमचे बॉक्स पंख्याचं बॉक्स आपण ह्या ब्रँडचा लोकल ब्रँड आहे आणि सर्व झाले आहे. झाडू पता करू. राजभाई काय तुम्हाला तर माहीत आहे राज आपला फोनवरती बिझी असतं. बाकीची साफसफाई केली आता अगदी. तर बघू पुढे म्हणजे तुम्हाला नंतर भेटू. जेवावेच आहे आता 1:40 झालेत तर भेटू पुढं. पुढच्या संडेला आणायचं आहे. पुढच्या संडेला आणू ना नेक्स्ट टाईम मला आणखी. हे बघा आई मला कॅमेरा बंद करायला सांगता आहे. हे काय बोलतात ते जबरदस्ती करतात माझ्यावरती व्हिडिओ काढू नको म्हणून. मला फेमस होऊन नाही देत आणि तुम्ही मला फॉलो सबस्क्राईब नाही करीत म्हणून मी फेमस होऊ शकत नाही. हा फेमस आहे जास्त पोरींचा. इकडे व्हिडिओ कॉल पण चालू आहे पण कोण आहे काय माहीत नाही. नकटी कोण आहे? नकटी हा येडा आहे. कोण आहे नकटी? दाखव. अरे दिसला. हां कोणी? अच्छा ठीक आहे भेटू आपण. आता आपण इथं साफसफाई झाली पंख पण लावले बसते की आता आपण डायरेक्ट भेटू. तुम्हाला खाली काहीतरी जेवण करू. काय जास्त काय व्हिडिओमध्ये दाखवण्यासारखं नव्हतं. आपल्या गावातले माणसावर भेटले पण त्यावेळेस मी शूट नाही केलं कारण पंख लावायसाठी आपल्या मदत करण्यासाठी आलेले. आणखी थोडा सामान घेऊन यायचं आहे. लास्ट दाखवतो जसे रूम खेळून तिथं किचन तर क्लीन केला. इथं थोडंफार सामान आपण आणू. बाथरूम आहेत. एक दिवस आपण गावी पण जाऊ. गावी जाऊन थोडं सामान वगैरे म्हणजे भांडी कोंडी आहेत त्या ह्याच्यात सर्वात नवीन घेऊ शकत नाही ना मग थोडं ताटा म्हणजे ताटली वाटे आहेत ते सगळं घ्यायचं आहेत. पण मला हा एरिया आहे ना जो बिल्डिंगच्या बाहेरून दिसतो विरारचा हा वरती डोंगर असं वाटतं काय तर आमचं जो घर आहे ना माझं घर त्या हाईटीनं असं म्हणजे ही आहे काय बोलतात ते माझ्या घरच्या इथून खाली पूर्ण डोंगर आहे म्हणजे आपली ही आहे भालीच खोलीचा भाट आहे. तिथून जो एरिया दिसतो ना आमचा बसनी बोलतात त्याला. बसनीचा एरिया सेम तसाच आहे म्हणजे हे मोठे मोठे डोंगर एकदम मस्त की. आणि हा खाली तर काय आहे जाऊ द्या. तुम्हाला काय प्रॉपर असं सांगित नाही कुठे एरियात राहतं तो सांगित की कारगिल नगर मी राहतं बस एवढा सांगित. आणि तुम्ही रूम नक्की सांगा तुम्हाला कशी वाटली ती आणि कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्ही सर्व काही तुम्हाला जे आवडलं असेल ते. माहिती आहे थोडा लांब होईल आपल्या आपण मुंबईमध्ये काम करतो त्या साईडला आणि त्या साईडून येणं जाणं खूप आपलं ही होईल त्रासदायक होईल कारण आपण कधी ट्रॅव्हलिंग केली नाही. पण आपण प्रयत्न म्हणजे हे करू. आता एवढे लाखो माणसं येतात
पण काय काय स्वस्तामध्ये जर राहायचं असेल तर विरार साईडला येऊ शकता. तर काय नाही, बाकी आता ट्रॅव्हलिंगचं पण कधी ब्लॉग बनवेन मी, पण बघू आता कसं काय होतं ते. ट्रॅव्हलिंग करू त्याचा पण ब्लॉग बनवू. बाकी आता आपण जरा खाली भेटू डायरेक्ट आणि व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा तुमचं ह्या व्हिडिओचं मत. तू बघू नको कसं व्हिडिओ कॉलवरती बघ. मेरे को देखने का नहीं है ऐसा भाई, समझ आया तो लाइक करो. तर बस मित्रांनो एवढीच होती. तुम्ही बघायला आता आपण म्हणजे आता आम्ही आलो मरीन लाईन्सला, म्हणजे आपण तर घरी चाललो आणि तिथं आता राहतो तिथं. पुढच्या संडेपासून आपण फायनली जाऊ. पुढच्या संडेचा ब्लॉग बनवीन नाही बनवीन काय माहिती नाही, पण हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा. कारण पुढच्या संडेला जास्त सामान आहे आणि खूप घाई पण होईल, म्हणून ब्लॉग बनवीन का नाही माहीत नाही. पण नंतरचा ब्लॉग तुम्हाला बहुतेक विरारचे येतील. कधी आपण इकडे आलो किंवा काय असेल इकडचा ब्लॉग येतीलच. आता हे मरीन लाईन स्टेशनला आणि आताच मी उतारलो, आता घरी जाऊ. बाकी नाही, बाकी ह्या व्हिडिओमध्ये मला काय दाखवलं नाही, फक्त बस ही एक म्हणजे ही एक व्हिडिओ बनवली की आता आम्ही नालासोपा विरारला शिफ्ट झालो, तर त्याची ही व्हिडिओ होती. व्हिडिओ कशी वाटली असेल तर तुम्ही सांगा नक्की, आणि लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा चॅनलला. नेक्स्ट व्हिडिओमध्ये लवकर भेटू ठिकाणच्या किंवा विरारच्या कोणत्या ठिकाणी जाऊ फिरायला, तिथला पण बनवून व्हिडिओ. तो पण आता टेक केअर, बाय बाय, काळजी घ्या, टाटा, भेटू लवकरच, बाय बाय.